आज त्यांना दिलेलं आहे आणि आम्ही निवेदन केलं की हा महाराष्ट्राचा एक अटक ते कटक एक महाराष्ट्राने निर्माण केलेलं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य म्हणजे एका जाती धर्माचं नाही, संपूर्ण हिंदुत्वाचं हे एक सन्मान आहे आणि त्यामुळं हे वापस तिथून समाविष्ट केला गेला पाहिजे अशी आम्ही त्यांना हे केली आणि त्यांनी आम्हाला ग्वाही दिली की आम्ही लवकरात लवकर ह्या कामासाठी आम्ही लागलेलं आहे. आम्ही याची माहिती काढणं चालू केलेलं आहे आणि याला पूर्ण समावेश करण्यासाठी आम्ही पूर्ण आपल्यासोबत आम्ही आहे असं त्यांनी आज आम्हाला इथं सांगितलेलं आहे. नाही, आम्ही PL फाईल केलेली आहे. आंदोलन आम्ही त्यांच्यासाठी आम्ही काही दिवस आम्ही थांबवू पण कोर्टामध्ये जे आमची PL फाईल आहे त्यावर जे बी तारखा त्या होतीलच. लढा आमचा जिथपण होत नाही तिथपण लढा राहील. फक्त मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाला काही दिवस आम्ही थांबवू, नाहीतर हे आंदोलन फार तीव्र होईल. ते मग दिल्लीपासनं या आंदोलनाचं फार एक तीव्र आम्ही तर शिक्षण मंत्र्यांचा, केंद्र शिक्षण मंत्र्यांचा आम्ही राजीनामा मागितला कारण की हे नुसतं हा नकाशा समावेश करता सर्वांचे विचार घेतले गेले. NCERT मध्ये प्रत्येक स्टेटचे त्या ठिकाणी इतिहासकार असतात. ज्यावेळेस घेतला गेला तेव्हा महेंद्रे आमच्या महाराष्ट्राचे इतिहासकार त्याच्यात होते, ते वारले महेंद्रे साहेब आणि त्यानंतर कोणत्याही इतिहासकाराला तिथं समावेश न करता हा डायरेक्ट शिक्षण मंत्र्यांनी हे काढलेलं आहे. म्हणून आम्ही त्यांच्यावर बी राजीनामा त्यांच्यावर आम्ही मंत्रीपद त्यांचं शिक्षण मंत्रीवर काढलं पाहिजे अशी माहिती. नाही, आम्ही प्रयत्न केले, आम्ही पत्र दिले, आम्ही सर्व त्यांना सांगितलं. ज्यावेळेस हा 2025 मध्ये घेतला गेला त्यावेळेस मी स्वागत बी केलं आणि त्यावेळेसच त्यांना मला स्वभाव लागला की राजस्थानचे काही लोक याला विरोध करणार आहे. ती बी माहिती मी त्यावेळेस दिली होती पण ती त्यावेळेस ते मनावर न घेतल्या गेल्यामुळं आज हे झालं. आणि आम्ही ह्या सर्व माहिती नुसतं मुख्यमंत्री साहेबांना, पंतप्रधान साहेबांना, केंद्राच्या शिक्षण मंत्र्यांना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र शिक्षण मंत्री या सगळ्यांना आम्ही संपूर्ण व्यवहार केले. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की कुठंतरी आम्हाला एक ह्या आंदोलनाला आमच्या लोकांना कुठंतरी एक स्थायी करायला म्हणून आम्ही ती जनहित याचिका आम्ही दायर केली आणि त्यानंतर एक महाराष्ट्राच्या आमच्या कडनं याचा पाठपुरावा म्हणून आम्ही आज हे सर्व डेप्युटेशन हे मुख्यमंत्र्यांना निवेदन केले की आपण आता ह्याला पुढं घ्या, नाही तर मग हे आंदोलन जे बी होईल त्याला मग समोर जाण्यासाठी ते पत्रव्यवहार केला. आम्ही संपूर्ण व्यवहार केला. पत्रव्यवहार झालेला आहे. आमचे काही लोक शिक्षण मंत्र्यांना भेटलेले आहेत. 3 वेळा पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांच्याकडनं आम्हाला काही समाधानकारक उत्तर न आल्यामुळं आम्ही ते हायकोर्टामध्ये ती याचिका आहे 3 मेला दाखल